त्याबद्दल मनापासून त्यांचे आभार व्यक्त करतो। अमर भारत क्रीडा मंडळ टाळसुरे आयोजित या भव्य दिव्य कबड्डी स्पर्धा आता सुरू असलेला सामना खेमेश्वर कुंभवे विरुद्ध केशव स्मृती कोळथरे। खेमेश्वर कुंभवे विरुद्ध केशव स्मृती कोळथरे। अतिशय सुंदर असा हा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे, कारण दोन्ही संघ हे तुल्यबळ असे संघ आहेत। आपल्या खेळाच्या जोरावर स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केलेले असे संघ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। अमर भारत क्रीडा मंडळ टाळसुरे आयोजित श्री मानाई देवी 2016 निमित्ताने श्री मानाई देवी चषक 2026 आता सुरू असलेला सामना खेमेश्वर कुंभवे विरुद्ध केशव स्मृती कोळथरे। अतिशय उत्कृष्ट अशी पकड या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। अमर भारत क्रीडा मंडळ टाळसुरे आयोजित श्री मानाई देवी चषक 2026 आता सुरू असलेला सामना केशव स्मृती कोळथरे विरुद्ध खेमेश्वर कुंभवे। खेमेश्वर कुंभवे या संघाचा गुणफलक 3 गुणांवर, तर केशव स्मृती कोळथरे या ठिकाणी 2 गुणांवर आहे। श्रावणी लक्ष्मण भुवड, श्वेता लक्ष्मण भुवड यांच्याकडून प्रभाकर दादा स्मृती प्रित्यर्थ 500 रुपयाची देणगी अमर भारत क्रीडा मंडळाला प्राप्त झालेली आहे। मंडळाच्या वतीने त्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त केले जात आहेत। केशव स्मृती कोळथरे विरुद्ध खेमेश्वर कुंभवे अतिशय सुंदर असा सामना आपल्याला पाहायला मिळतोय। या ठिकाणी केशव स्मृती कोळथरे 2 गुणांवर, तर खेमेश्वर कुंभवे 3 गुणांवर आपल्याला पाहायला मिळतोय। चंडिका दाभोळ या संघाच्या संघनायकाला आणि खेळाडूला विनंती करण्यात येते की आपण आपले वजन करून घ्यायचंय, कृपया तत्काळ वजन काट्याकडे चला। चंडिका दाभोळ खेमेश्वर कुंभवे या संघाचा हा चढाईपट्टू थर्ड रेडसाठी डू ऑर डाय ही रेड असणार आहे। आपल्या या चढाईमध्ये एक तरी गुण घेऊनच त्यांना जावं लागणार आहे आणि 4 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण असल्यामुळे बोनसचा ऑप्शन मात्र त्यांचा
बंद झालेला आहे आणि या ठिकाणी टिकटिक देखील सुरू झालेली आहे. अतिशय उत्कृष्ट अशी सांघिक पकड आपल्याला पाहायला मिळते. केशव स्मृती कोळथरे या संघाकडून वीरेन कळसकर यांच्या माध्यमातून ही स्पर्धा अतिशय सुंदर कशी राबवली जाईल, कशी खेळवली जाईल यासाठी प्रयत्न दरम्यानच्या काळामध्ये आता जो आलेला चढाईपटू थर्ड रेडसाठी डू ऑर डाय या रेडसाठी केशव स्मृती कोळथरे या संघाचा हा चढाईपटू आणि या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट अशी पकड खेमेश्वर कुंबळे या संघाकडून आपल्याला पाहायला मिळते आणि एका गुणांची भर पडते ती खेमेश्वर कुंबळे या संघाच्या गुणफलकावर. आता त्याला प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा खेमेश्वर कुंबळे या संघाचा हा चढाईपटू 3 नंबरची जर्सी परिधान केलेला हा चढाईपटू केशव स्मृती कोळथरे या संघाच्या 4 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणामध्ये अतिशय चपळतेने धावत गडी बाद करण्याचा केलेला प्रयत्न, परंतु त्याच्या प्रयत्नाला काही यश येत नाही आणि तो परतलेला आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा केशव स्मृती कोळथरे या संघाचा 9 नंबरची जर्सी परिधान केलेला हा खेळाडू अतिशय उत्कृष्ट शांत पद्धतीने केलेली ही चढाई आपल्या चढाईच्या माध्यमातून संघाचा गुणफलक कसा हलता ठेवता येईल, कसा वाढवता येईल यासाठी प्रयत्न दिसतोय. परंतु खेमेश्वर कुंबळे या संघाचे मात्र खेळाडू त्याला पुढे येण्यापासून रोखताना दिसून येत आहे आणि प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा खेमेश्वर कुंबळे या संघाचा हा चढाईपटू आपल्या चढाईने संघाच्या गुणफलकामध्ये कशी भर पडेल यासाठी प्रयत्न करताना दिसतोय. हा खेळाडू देखील शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये चालू शैक्षणिक वर्षात विभागस्तरीय स्पर्धेमध्ये जो उपविजेता संघ झालेला आहे त्या संघातील हा खेळाडू कारण अमर भारत क्रीडा मंडळ काळसुरे यांच्या माध्यमातून दापोली आणि दापोली परिसरातील बऱ्याचशा खेळाडूंना पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन दिलं जात आहे. त्यामुळे बरेचसे खेळाडू हे नावारूपाला आलेले आहेत, त्यांनी नावलौकिक मिळवलेला आहे. आवर्जून उल्लेख करता येण्यासारखा स्वितेश संदीप लाले थर्ड कबड्डी स्पर्धेमध्ये विभाग स्तरावर उपविजेता संघाचा खेळाडू, 100 मीटर हर्डल्स तालुका स्तरावर तृतीय क्रमांक, 4x100 रिले तालुका स्तरावर द्वितीय क्रमांक, रुद्र सुधीर भुवड कबड्डी स्पर्धा जिल्हा स्तरावर उपविजेता संघाचा सदस्य, 100 मीटर धावणे जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक, 4x100 रिले तालुका स्तरावर द्वितीय क्रमांक, सिद्धी अविनाश खोरे गोळाफेक जिल्हा स्तरावर द्वितीय क्रमांक, तन्वी संदीप लाले 100 मीटर हर्डल्स तालुका स्तरावर प्रथम क्रमांक, गौरी राजेश सणस 200 मीटर धावणे तालुका स्तरावर द्वितीय क्रमांक, 4x100 रिले तालुका स्तरावर द्वितीय क्रमांक, कबड्डी स्पर्धा जिल्हा स्तरावर चाचणीसाठी सिलेक्शन, 4x100 रिले तालुका स्तर द्वितीय क्रमांक, अक्षय वैभव तुरे कबड्डी स्पर्धा विभाग स्तरावर उपविजेता संघाचा सदस्य, 4x100 रिले तालुका स्तर द्वितीय क्रमांक, हर्ष एकनाथ लाले कबड्डी जिल्हा स्तर द्वितीय क्रमांक असे हे सर्व अमर भारत क्रीडा मंडळ काळसुरे या संघाचे खेळाडू विविध क्षेत्रात खेळांच्या माध्यमातून आपल्या तालुक्याचं, जिल्ह्याचं, विभागाचं नाव हे रोशन करण्यासाठी केलेला प्रयत्न दरम्यानच्या काळामध्ये अमर भारत क्रीडा मंडळ काळसुरे आयोजित या भव्य दिव्य कबड्डी स्पर्धेच्या निमित्ताने पुन्हा एकदा खेमेश्वर कुंबळे हा संघ आघाडीवर आपल्याला दिसून येतोय. कारण खेमेश्वर कुंबळे या संघाचे गुणफलक अतिशय उत्कृष्ट केलेली ही चढाई आणि तितकीच उत्कृष्ट पकड खेमेश्वर कुंबळे या संघाचा रायडर मात्र बाद होतोय आणि केशव स्मृती कोळथरे या संघाच्या गुणसंख्येमध्ये अनेकीने भर पडते. या दोन सामना असेल अमर काळसुरे वर्सेस प्रोग्राम मुरुड. आपणास पहिला पुकार प्रोग्राम मुरुड वर्सेस अमर काळसुरे. आपणास पहिला पुकार. वैभव तुरे आपण आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित झालेला आहात. आपल्याला विनंती करतो कृपया आपण व्यासपीठावर विराजमान व्हावे. वैभव तुरे.
अमर भारत क्रीडा मंडळ टाळसुरे आयोजित श्री मानाई देवी जीर्णोद्धार सोहळ्याच्या निमित्ताने श्री मानाई देवी चषक 2026 आता सुरू असलेला खेमेश्वर कुंभवे विरुद्ध केशव स्मृती कोळथरे. खेमेश्वर कुंभवे 4 गुणांवर या ठिकाणी खेळाचं प्रदर्शन करत आहे, तर खेमेश्वर कुंभवे 10 गुण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. केशव स्मृती कोळथरे 4 गुण, तर खेमेश्वर कुंभवे 10 गुण. खेमेश्वर कुंभवे या संघाचा हा चढाईपटू 3 नंबरची जर्सी पूर्ण करून तो परतलेला आहे आणि मध्यांतरासाठी सामना थांबलेला आहे. मध्यांतरापर्यंतचा गुणफलक जर आपण पाहिला तर केशव स्मृती कोळथरे 4 गुण, खेमेश्वर कुंभवे 10 गुण. अमर भारत क्रीडा मंडळ भव्य दिव्य या कबड्डी स्पर्धा आणि अतिशय उत्कृष्ट असं सांघिक खेळ आपल्याला पाहायला मिळतो. खेमेश्वर कुंभवे या संघाकडून खेमेश्वर कुंभवे या संघाचा आपल्या संघाच्या गुणफलकामध्ये भर कशी पडेल यासाठी प्रयत्न करताना दिसून येतोय. सावध रीतीने आपली चढाई या ठिकाणी तो करताना आपल्याला दिसतोय, कारण संघाची गुणसंख्या ही 12 आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा धोका न पत्करता जे गुण आपल्या संघाला मिळालेले आहेत या गुणांमध्ये भर टाकण्याचा हा प्रयत्न आपल्याला दिसून येतोय. केशव स्मृती कोळथरे या संघाला मात्र मध्यंतरानंतर खूप चपळतेने आपल्या खेळाचं प्रदर्शन करावं लागणार आहे. 2 नंबरची जर्सी परिधान केलेला हा खेळाडू अतिशय सुंदर धावत जाऊन पाय मारूनकडे बाद करण्याचा केलेला प्रयत्न मात्र खेमेश्वर कुंभवे या संघाच्या खेळाडूंनी त्याला रोखलेला आहे. त्याला रोखण्यात यश आलेलं आहे आणि एका गुणाची भर पुन्हा एकदा खेमेश्वर कुंभवे या संघाच्या गुणफलकावर आपल्याला दिसून येते. त्याला प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा 6 नंबरची जर्सी परिधान केलेला खेमेश्वर कुंभवे या संघाचा हा खेळाडू. कारण सेकंदामध्ये आपल्या संघासाठी कशा पद्धतीने न्याय देता येईल याचा प्रयत्न 6 नंबरची जर्सी परिधान केलेला हा खेळाडू प्रभात पिंपळकर आणि या ठिकाणी उपस्थित असणारे प्रणय सावंत आपल्याला विनंती आहे की आपण नितीनजी बांद्रे यांना भेटायचे. प्रणय सावंत अतिशय उत्कृष्ट अशी पकड याला झालेली आहे, कारण हवे त्याला झेललेला आहे. दरम्यानच्या काळामध्ये खेमेश्वर कुंभवे या संघाचा 3 नंबरची जर्सी परिधान केलेला हा खेळाडू डू ऑर डाय साठी मैदानात आलेला आहे आणि हात मारून त्याने गडी बाद केलेला आहे. कोणत्याही प्रकारचा धोका न पत्करता आपल्या संघाची गुणसंख्या वाढवण्यासाठी केलेला हा प्रयत्न आणि त्याच्या प्रयत्नाला मात्र चांगलं यश आलेलं आहे. खेमेश्वर कुंभवे 15 गुणांवर पोहोचलेला आहे आणि केशव स्मृती कोळथरे मात्र अजूनही 4 गुणांवर आहे. परंतु हा खेळ असा आहे की कुठल्याही प्रकारे या खेळामध्ये कमबॅक करण्याची संधी पुरेपूर खेळाडू नसते आणि दरम्यानच्या काळामध्ये पुन्हा एकदा खेमेश्वर कुंभवे या संघाने उत्कृष्ट अशी पकड करून केशव स्मृती कोळथरे या संघाचा रायडर बाद केलाय आणि पुन्हा संपूर्ण केशव स्मृती कोळथरे हा नावाजलेले असे खेळाडू आहे आणि उत्कृष्ट असे खेळाचं प्रदर्शन करण्यासाठी त्याने देखील नावलौकिक मिळवलेला आहे. 2 नंबरची जर्सी परिधान केलेला हा खेळाडू आपल्या संघासाठी गुण मिळवण्याकरता बोनससाठी प्रयत्न केलेला आहे आणि या ठिकाणी मात्र त्याला यश मिळत नाही आणि रायडर बाद होतोय. खेमेश्वर कुंभवे या संघाच्या गुणसंख्येमध्ये पुन्हा एकदा 1ची भर पडते आणि प्रत्युत्तर म्हणून केशव स्मृती कोळथरे
या संघाच्या 6 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणामध्ये 6 नंबरची जर्सी परिधान केलेला प्रभात पिंपळकर खेमेश्वर कुंभवे या संघाचा हा चढाईपटू शालेय स्तरावर विभाग स्तरावर अतिशय उत्कृष्ट असा खेळाचं प्रदर्शन करून उपविजेतेपद ज्यांनी मिळवलं होतं असा हा खेळाडू 6 नंबरची जर्सी परिधान केलेला खेमेश्वर कुंभवे या संघातून आपल्या खेळाचं प्रदर्शन करतोय. त्याला प्रत्युत्तर म्हणून 9 नंबरची जर्सी परिधान केलेला केशव स्मृती कोळथरे या संघाचा खेळाडू. आता मात्र काहीतरी आगळं वेगळं करून दाखवण्याची वेळ आलेली आहे. केशव स्मृती कोळथरे या संघातील खेळाडूंना आपला उत्कृष्ट असा खेळ या ठिकाणी प्रदर्शित करावा लागेल. सामना संपायला शेवटची 5 मिनिटे शिल्लक आहे आणि शेवटच्या 5 मिनिटांमध्ये या ठिकाणी गुणफलक जर आपण नजर टाकली तर आपल्याला पाहायला मिळेल खेमेश्वर कुंभवे 20 गुण, केशव स्मृती कोळथरे 5 गुण. 15 गुणांची आघाडी खेमेश्वर कुंभवे या संघाकडे आहे. आता मात्र केशव स्मृती कोळथरे या संघातील खेळाडूंना उत्कृष्ट अशा खेळाचं प्रदर्शन करून आपल्या संघाला या स्पर्धेत कसं टिकवून ठेवता येईल यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि प्रत्युत्तर म्हणून केशव स्मृती कोळथरे या संघाचा 9 नंबरची जर्सी परिधान केलेला हा खेळाडू आपल्या संघाचं गुणांचं खातं कसं भरभरून वाहेल यासाठी प्रयत्न करताना दिसून येतोय. धावत जाऊन पाय मारून गडी बाद करण्याचा प्रयत्न करतोय, मात्र त्याला यश काही येत नाहीये कारण खेमेश्वर कुंभवे या संघाचा हा खेळाडू 3rd रेडसाठी मात्र अतिशय उत्कृष्ट अशी 3rd रेड करून तो परतलाय. आणि त्याच पद्धतीने पुन्हा एकदा प्रत्युत्तर देण्याकरिता केशव स्मृती कोळथरे या संघाचा हा खेळाडू सामना संपायला शेवटची 4 मिनिटे कारण पंच सांगतायत की 4 मिनिटांचा यानंतर होणारा सामना आहे अमरभरत काळसुरे विरुद्ध भैरवनाथ मुरुड. दोन्ही संघांना खेळण्याच्या प्राथमिक दुसरा प्रकार. केशव स्मृती कोळथरे या संघाचा हा खेळाडू मात्र थोडा फसलेला आहे. खेमेश्वर कुंभवे या संघाच्या अमरभरत क्रीडा मंडळाच्या वतीने त्यांचे देखील या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो. सुरू असलेला सामना खेमेश्वर कुंभवे विरुद्ध केशव स्मृती कोळथरे. रुद्र सुधीर भट यांच्याकडून या स्पर्धेला 200 रुपयाची देणगी आलेली आहे. मंडळाच्या वतीने त्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. दरम्यानच्या काळामध्ये खेमेश्वर कुंभवे या संघाचा चढाईपटू आपल्या संघाचा गुणफलक कसा वाढेल यासाठी प्रयत्न करताना दिसून येतोय. मात्र कोणताही धोका पत्करण्यास हा संघ आता तयार नाही आहे कारण खेमेश्वर कुंभवे या संघाने चांगली आघाडी घेतलेली आहे. केशव स्मृती कोळथरे मात्र प्रयत्न करताना दिसत आहे, चाचपडताना दिसत आहे आणि अतिशय उत्कृष्ट अशी पकड पुन्हा एकदा खेमेश्वर कुंभवे या संघाकडून आपल्याला पाहायला मिळते. केशव स्मृती कोळथरे अतिशय कडवा असा विरोध करताना दिसतंय, अतिशय उत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन करताना दिसतंय. मात्र खेमेश्वर कुंभवे या संघाकडून सुंदर असा खेळ या ठिकाणी प्रदर्शित केला जातोय. खेमेश्वर कुंभवे या संघाचा हा चढाईपटू 2 नंबरची जर्सी परिधान केलेला खेळाडू एक गडी टिपून खेमेश्वर स्मृती कोळथरे या संघाचा एक गडी बाद करून तो परततोय. त्याला प्रत्युत्तर म्हणून खेमेश्वर कुंभवे या संघाच्या 7 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणामध्ये केशव स्मृती कोळथरे 2 गडी बाद करून अतिशय उत्कृष्ट अशी चढाई करून तो परतलेला आहे. आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा खेमेश्वर कुंभवे या संघाचा हा खेळाडू अतिशय सुंदर अशा खेळाचं प्रदर्शन करताना आपल्याला पाहायला मिळतोय. कारण खेमेश्वर कुंभवे अतिशय सुंदर अशा पद्धतीने खेमेश्वर कुंभवे या संघाचा चढाईपटू मात्र या ठिकाणी बाद होतोय. पुन्हा एकदा केशव स्मृती कोळथरे आता मात्र आक्रमक खेळ करताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि असाच आक्रमक खेळ जर त्यांनी ठेवला तर मात्र त्यांना चांगल्या प्रकारची आघाडी घेणं शक्य होईल. केशव स्मृती कोळथरे या संघाचा 9 नंबरची जर्सी परिधान केलेला हा खेळाडू आपली चढाई संपवून परतलेला आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा खेमेश्वर कुंभवे या संघाचा खेळाडू ज्याने मागील चढाईमध्ये अतिशय उत्कृष्ट अशी चढाई करून 1 गुणाची चढाई कमाई केली होती आणि आता मात्र पुन्हा एकदा अतिशय सुंदर अशी चढाई करून तो 1 गुण मिळवून आपल्या संघाला 1 गुणाची आघाडी देऊन परतलेला आहे.
या ठिकाणी अमर भारत क्रीडा मंडळ काळसुरे आयोजित या भव्य दिव्य कबड्डी स्पर्धा आणि या स्पर्धेचा अंतिम निकाल हाती येतोय. खेमेश्वर कुंभवे 28 गुण तर केशव स्मृती कोळथरे